अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे, महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने. गायत्री छंद नंदा शक्ती, अग्नितत्व बीज रक्तदंती, ऋग्वेद स्वरूपस्थिती महाकाली ते स्मरावे. ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून, प्रथम चरित्राचे पठण करावे भक्तिभावाने. ब्रह्मयाचे स्तुती कारण, महाकालीचे अवतरण, मधुकैटभाचे हनन केले पहाजियेने. खडग चक्र गदा पाणी, धनुष्य परिघ शूल बाण, दशहाती आयुधे घेऊन युद्धा उभी ठाकली. दिव्य आभूषणांनी युक्त, त्रिनेत्री प्रकाश फाकत, नीलमणी समचमकत देह कांती जियेची. ऐसे करावे ध्यान, सुरू करावे ग्रंथ पठण, महाकाली कृपे करुण निर्विघ्न कार्य होतसे. मार्कंडेय श्रोत्या लागुण, म्हणे ऐका सावधान, सूर्यपुत्र सावर्णी आख्यान, आठवा म्हणू ज्या म्हणती. स्वारोची शमन्वंतर, सुरतनृप महिवर, चैत्र कुलोत्पन्न वीर, पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन, धर्ममार्गी सदामण, कोला विध्वंसी शत्रुगण, चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर, परी युद्धात जाहली हार, मंत्री सेनानी समग्र, विरोधी त्यांसी जाहले. गेला सर्व प्रभाव, राजा झाला दीन मानव, अश्वावरी होऊनी स्वार, काननांतरी रिगाला. शिकारीचे करुणी निमित्त, राव काननी निगुण जात, मेधा मुनी आश्रम पाहत, शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत, राजा होई स्वस्थ चित्त, काही काळ राही तेथे शांत मन करावया. ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत, मने मी नृप असो न येथ, कानुनी येऊनी पडलो का. काय झाले असेल राज्याचे, काय झाले असेल द्रव्याचे, हाल काय प्रजेचे, झाले न कळे मज लागी. झाले भ्रष्ट सेवक, शत्रु ते मिळवणी सम्यक, प्रजेसी देती दुःख, काय करावे कळेना. चिंता करी निरंतर, मन अस्वस्थ आणि अधीर, न राहे एक क्षण स्थिर, व्याकुळ जाणा होतसे. ऐसा राहे आश्रमात, तव एक दिन देखत, एक वैश्य चिंताग्रस्त, तै ठाई पातला. देखोनिया वैश्यासी, राजा विचारी तयासी, काय दुःख तुम्हासी, चिंताग्रस्त दिसतसा. ऐकोणी नृपाचा प्रश्न, वैश्य म्हणते तया लागोन, मी उत्तम कुलोत्पन्न, समाधी नाम मज लागी. होतो बहु धनवान, परी स्त्री पुत्रे दिले हाकलोन, येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे. परी म्हणा अशांत, स्त्री पुत्रा ते चिंतित, काय असतील करीत, म्हणून चिंती मानसी. असतील ते सदाचारी, अथवा होतील दुराचारी, सुखी असती की कष्टी, म्हणून चिंता करीतसे. हा सोनी राजा म्हणत, जे तुझला हाकलीत, त्याज कारणे चिंता करीत, मूर्खत्व जाणा हे असे. वैश्य म्हणे आपले वचन, योग्य परिणर आहे म्हण, स्त्रीपुत्रा ते आठवून, सदा चिंता करीतसे. धन लुटाया कारण, मज दिधले हाकलोन, परिचित्त प्रेममग्न, होऊनी चिंता करीतसे. ऐसे का आहे होत, हे न कळे मज प्रत, कवन माया अद्भुत, खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत, सुरथ राजा आणि वैश्य, उभय मुनी ते वंदित, सांगती सारे तयासी. राजा म्हणे मुनीसी, हे न कळे मानसी, हे काय माया तू जाणसी, सांगा कृपा करुनिया. मी राज्य भ्रष्ट दुःखित, वैश्यगृह भ्रष्ट दुःखित, तरीही चिंतितो मनात, कल्याण आम्ही स्वजनांचे. ही महामाया काय, विवेक शून्य मती होय, कोठोनी निर्माण होय, कृपा करुणी सांगावे. ऋषी म्हणे भगवती, विश्वरचना करेती, समस्त प्राणीमात्रांची गती, तिच्या अधीन राहतसे. पक्षिणी प्रभाती उडत, सायंकाळी मागे फिरत, कोण त्यासी प्रेरणा देत, लीला महामायेची. गाय बैल अश्वश्वान, न जाती गृहा सोडून,
आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिवांध, काही असती रातांध, काही दिन राती पाहत. ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी. पिपिलिका कण देखून भक्षावया धावतसे. धावे गज पोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत, त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांसी. उदर भरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण. मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे. परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित. महामायेसी नोळखीत म्हणून दुःखी होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती. सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावे करोनिया. पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहोणी, विविध प्रकारे मोहवुनी ठेवी महावायाती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे. तिच्या आधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, पराविद्या अखिलेश्वरी. बंधन मोक्षा सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. ती होता प्रसन्न, साजुयुज मुक्तीचे वरदान. भक्ता लागी देवोण, मुक्त त्यासी करीतसे. राजा म्हणे ऋषी लागोण, अशी ही महामाया कोण. केव्हा झाली उत्पन्न, चरित्र सांगा आम्हासी. कैसा तिचा प्रभाव, कैसे स्वरूप वैभव. महर्षी तुम्ही ज्ञानार्णव, सर्व सांगा मज लागी. ऋषी म्हणती नृपा ऐक, आदि अनादि नित्य एक. संपूर्ण जगत स्वरूप देख, त्या दुर्गेचे जाण तू. परी कार्याकारण विविध रूपे घेवोन, स्वये अजन्मा सोन प्रकट जाणा होतसे. देव कार्याकारण दुर्गा करी रूप धारण. प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिताती. कल्पांताचे अंतकाळी जलमय होते विश्व सकळी. महाविष्णू शेष शय्यास्थळी निद्रिस्त होते जाहले. योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन. नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते. तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन. मधु कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी. भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत. ते पाहोनी भयभीत झाला पहा ते धवा. करण्या विष्णूशी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत. श्रीहरी नेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया. ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी. श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो. तू स्वाहा तू स्वदा नित्या, तू वषटकार स्वरात्मिका. सुधा अक्षर तू नित्या, मात्रात्मिका तुझ नमो. अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त. संध्या सावित्री आरक्त जगज्जननी तुझ नमो. करिसी विश्वासी धारण, करिसी विश्वाचे पालन. अंती नाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू. उत्पन्न करिसी विश्व जेव्हा, म्हणती ब्रह्माने तुझ तेव्हा. पालन करिसी विश्व जेव्हा, वैष्णवी ऐसे तुझ म्हणती. कल्पांती संहार जेव्हा, रुद्राणी म्हणती तेव्हा. उत्पत्ती स्थिती लया कारणा जगन्माया तुझ म्हणती. महाविद्या महामाया, महामेधा महास्मृती. महामोहा महादेवी, महेश्वरी परमेश्वरी. ऐसी नामे अनंत, गुणत्रयाते विभाजित. प्रकृती रूपे खेळवित, सर्व जाणा विश्वाते. तुझ म्हणती काल रात्री, महारात्री मोहरात्री. श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले. ओम ऐं ह्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा. मनबुद्धी ते अगोचरी पहा, विश्वव्यापी विश्वेश्वरी हा. महामंत्र तुझा असे, लज्जा तुष्टी पुष्टी शांती. क्षमा सद्बुद्धी आणि धृती, आत्मस्वरूपाची जागृती. तुझ्या कृपे होतसे खडग शूल गदा शक्र. शंख बाण चाप घोर, करी दैत्याचा संहार. अभय देई भक्तांते, करावया दैत्यांचा संहार. धरी रूप उग्र भयंकर, परिभक्ता लागी सुंदर. सौम्य श्यामल मूर्ती ती, शांत सौम्य सुंदर. रूपजीचे मनोहर, सदैव स्मित मुखावर. नित्य राहे जियेच्या, ऐसी तू परमेश्वरी.
परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो. कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण, जगतपालक नारायण त्यासी निद्रिस्तत्वा केले. उत्पत्ती स्थिती लय जो करी, ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी. ऐसा महिमा जियेचा ऐशी तू माहेश्वरी, सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी. ऐसे सामर्थ्य कवणाचे हे मधु कैटभ असुर, यासी मोही सत्वर नातरी हे भयंकर. उत्पाताता माजविती करी विष्णुसी जागृत, देई बुद्धी तयाप्रत संहारावया दैत्याप्रत. वंदन तू ते करीतसे ब्रह्मदेवाचे स्तवन, ऐकोणी योग निद्रा प्रसन्न. नेत्र मुख नासिक हृदय सोडून समरोभी ठाकतसे. श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई निगुण. जगत स्वामी जनार्दन जागृत होई ते दवा. तव देखे मधु कैटभ ब्रह्मयासी खावया जात. त्यासवे युद्ध करीत महाविष्णू ते धवा. 5 सहस्त्र वर्षे दारुण चाले तेथे रणकंदन. अंती महामाया मोहून त्यांची बुद्धी टाकीतसे. असुर होऊनी मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत. तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे. आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान. विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने. पाहुणी फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न. सर्वत्र जल पाहुण वदते झाली ते धवा. जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहुण. मारी आम्हा लागुण आम्ही मरू निश्चये. ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण. जांघेवरी ठेवोण मान चक्रे त्यासी वधियेले. दोन्ही दैत्यांसी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी. महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा. ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा. प्रगट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो. मधु कैटभ दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान. पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्तांचे. मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण. दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोडहा. स्वस्ति. दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्त.